दिसायचं पूर्ण. तुझ्या डोळ्याला काही लागलं होतं का? हो, ॲक्सिडेंट झाला होता बाईकवरनं, तर हँडल लागलं होतं. Hello, I'm Dr. Arundhati Karasidhe, cataract and refractive eye surgeon. Today I'm going to tell you about a patient who had keratoconus and had -8 degree of cylinder in his right eye. So when he came to me, I told him that LASIK is not for him because the correction is very high and -8 cylinder cannot be corrected. -8 सिलेंडर होने की वजह से अगर हम उनके कॉर्निया पे लेज़र करते तो उनको कॉर्निया हमेशा के लिए ख़राब हो जाता एंड हिज लेफ्ट आई वॉज मोर और लेस नॉर्मल, अ वेरी स्मॉल मायोपिक करेक्शन इन द लेफ्ट आई, बट ही वॉज अनेबल टू ड्राइव बिकॉज ही कुड सी एनीथिंग ऑन हिज राइट आई, जो कि ऑलरेडी उनको केराटोकोनस था ही उस आँख में। तो इसलिए हमने उनके लिए एक टेक्नोलॉजी से उनका चश्मा हटाया जिसे कहते हैं ICL यानी इंट्रा ऑक्यूलर कॉन्टैक्ट लेंस। अगर आप आँख के मॉडल की तरफ देखें तो मैं आपको दिखाना चाहती हूँ कि ये आँख का मॉडल है, ये सामने की पुतली है, ये काली जो पुतली होती है वो है, और ये है जो हमारी नेचुरल लेंस होती है जो यहाँ पर होती है। और उस नेचुरल लेंस की वजह से जो कुछ लाइट आता है वो ये कॉर्निया पे आके फोकस होता है और आँखों की नस की वजह से ब्रेन में हम देख सकते हैं कि क्या हुआ और क्या दिख रहा है पिक्चर। मगर इनका कॉर्निया भी खराब था, केराटोकोनस था और इनको -8 का सिलेंडर भी था, उस वजह से इनको दिखाई नहीं दे रहा था। तो हमने इंट्रा ऑक्यूलर कॉन्टैक्ट लेंस जो ऐसी लेंस होती है उस ये मॉडल है, तो उस लेंस का इस्तेमाल करके आँखों की रचना में कुछ भी बदल न करते हुए वो एक एडिशनल लेंस हमने उनको यहाँ पर बिठा दी। उस लेंस की वजह से इनको साफ दिखने लगा है और उस वजह से इनका चश्मा हट गया है। अब मैं आपको पेशेंट का अनुभव भी बताऊंगी। राईट आयला पूर्ण पुसट दिसत होतं आणि डोळ्यातनं पाणी यायचं, ब्लर दिसायचं पूर्ण. आय गेस 2017 तुझ्या डोळ्याला काही लागलं होतं का? हो, ॲक्सिडेंट झाला होता बाईकवरनं, तर हँडल लागलं होतं डोळ्यामध्ये. डोळ्याचं C3R म्हणून ऑपरेशन होतं, ते केलं होतं कारण नंबर वाढत होता, तेव्हा डॉक्टरने सजेस्ट केलं होतं. थोड्या पॉईंटसाठी स्पष्ट झालं होतं, रेग्युलर चेकअप मी करत होतो, पण हल्ली खूपच ब्लर दिसत होतो आणि तो हे कळत होता मला गॅप दोन्ही डोळ्यांमधला. उजव्या डोळ्याचा आय गेस 8च्या आसपास काहीतरी नंबर झाला होता. -8 सिलेंड्रिकल होता आणि डाव्या डोळ्याला तुला जवळपास काहीच नंबर नव्हता. येस, हो हो. तर त्यामुळे चष्मा पण देता येतो. लेफ्ट आयचा आपण लेसिक केलं आणि राईट आयचा आपण ICL केलं. ICL ऑपरेशनच्या दरम्यान कसा होता अनुभव? ऑपरेशन एकदम फास्ट झालं. मॅडमनी खूप व्यवस्थित गाईड केलं, जेणेकरून जी मला भीती होती डोळ्यामध्ये काही लागण्याची किंवा ती भीती पूर्ण गेली. एकदम शांतपणाने ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं आणि मला नंतर पोस्ट ऑप पण एवढा काही त्रास पण नाही जाणवला. दोन्ही डोळ्यांसाठी छान दिसतं एकदम. ड्राईव्ह करायला वगैरे काहीच त्रास होत नाही आहे. विजन पण एकदम क्लिअर आहे. ज्यांना असा खूप मोठा नंबर असेल आणि लेसिकद्वारे घालवता येत नसेल तर वुड यू रेकमेंड ही टेक्नॉलॉजी छान आहे? ऑब्वियसली पहिले मला भीती वाटत होती की डोळ्यामध्ये लेन्स ट्रान्सप्लांट करणं वगैरे, तर ते फॉरेन ऑब्जेक्ट आपण इंट्रोड्यूस करतो, तर त्याची थोडीशी भीती होती मला. पण ऑपरेशन एकदम व्यवस्थित पार पडलं. नंतर मॅडमनी पण खूप छान गाईड केलं, त्यामुळं भीती राहिली नाही आणि पोस्ट ऑप पण काही मला त्रास झाला नाही. त्यामुळं नाव इट्स बीन 7 days, आय एम ओके नाव आणि काही जाणवत पण नाही. हो हो हो, खूप फरक पडला आहे. विजन म्हणजे 3Dनेस जो ऑब्जेक्टचा आहे तो क्लिअर दिसतो. लाईक आपल्याला एवढं जाणवत नाही की आपला डोळा एवढा ब्लर झाला आहे, कारण आपण डे टू डे लाईफमध्ये तेवढं ॲडजस्ट झालेला असतो डोळा. पण ज्यावेळेस लेन्स टाकली त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी खूप